आणि सगळ्यांनाच त्यांनी मदत केली, सगळ्यांना मदत केली. आमच्यावर तर आम्ही तर स्वप्नच पाहत होतो की दादा एक ना एक दिवस तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राजकारणामध्ये काही घडू शकतं, होईल. आणि त्यासाठी पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा, त्यांच्या सुद्धा मनात हीच भावना होती. पण अचानक दादा डाव मोडून गेला, सगळं सोडून गेला. त्यांच्या कामाबद्दल आपण बरेचसे सगळे बोललो, परत परत काय बोललो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, अशा काही 2-3 जे काही लोक मला मी पाहिले आहेत. स्वच्छता, बाळासाहेब ठाकरे पुस्तक असं म्हणजे असंच पाहिजे. पवार साहेब वेळेवर जायला पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे. अशा सगळ्या गुणांचं जे आहे एकत्रीकरण जे आहे हे दादामध्ये सापडतं. घरामध्ये सुद्धा एखादं चिठोरं पडलं, जवळ कोण नसेल तर स्वतःच उचलून जे आहे ते टाकणार. स्वच्छता, सगळ्या कामामध्ये टापटीपपणा, व्यवस्थितपणा. तुम्ही सांगता त्याप्रमाणे कदाचित राजकारणामध्ये बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द जातात, पण दादा त्यांचा मनाचा मोठेपणा असा होता की ते त्याबद्दल क्षमासुद्धा मागायचे, चूक कबूल करायचे की नाही माझं चुकलं ह्याच्यावर.